नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यशवेध अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आज मित्रांनो 1 जुलै. आज एक सगळ्यात मोठी अपडेट आहे ती म्हणजे कंबाईन ग्रुप बी जी परीक्षा 14 जून 2026 रोजी झालेली होती. तिचा निकाल एमपीएससीनं काय केलेला आहे की घोषित केलेला आहे. एमपीएससीच्या इतिहासामध्ये एवढ्या फास्ट रिझल्ट लावलेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या रिझल्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर ज्या वेळेस मुलं पेपर देऊन एक्झामिनेशनच्या हॉल बाहेर आली, सेंटरच्या बाहेर आली, त्यावेळी असं एक हे होतं, की पेपर खूप लेंदी आहे, पेपर खूप अवघड गेलेला आहे, कट ऑफ खूप कमी येईल. बऱ्याच जणांचं असं मत होतं, की 48, 49 लागेल, 50च्या आतच कट ऑफ लागेल. असे सगळ्यांचे अंदाज होते आणि पेपरकडे पाहिल्यानंतर तसं वाटतही होतं. पण एम-पी-एस-सीनं सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवलेले आहेत. आपल्याला वाटत होतं, की बऱ्याच जणांनी इव्हन आम्ही सुद्धा यशवेध अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून कट ऑफचं प्रेडिक्शन केलेलं होतं. तसं बघायला गेलं तर आमचं प्रेडिक्शन खूप जवळचं आहे. आम्ही 48 ते 54 असं सांगितलेलं होतं. 53.25 असा कट ऑफ आलेला आहे. तर त्यातल्या त्यात हा कट ऑफ आम्ही जाहीर करत असताना किंवा आम्ही सांगत असताना त्यावेळी सुद्धा काही लोकांनी मला वेड्यात काढलेलं होतं, की नाही, नाही इतका मोठा, इतका जास्त कट ऑफ येऊ शकत नाही. कट ऑफ हा 50च्या आतच असेल, 49 असेल, 48 असेल, असं बऱ्याच जणांचं मत होतं. पण आयोगानं सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवलेले आहेत. आयोगाकडून जागा वाढवल्या जाणार होत्या, अशी एक वदंता होती, पण तसंही काही झालेलं नाहीये. आयोगानं कुठेही जागा वाढवलेल्या नाहीयेत. जवळपास या निकालामध्ये त्यांनी 9,253 मुलं काय केलेली आहेत, की पास केलेली आहेत. मुलं-मुली दोन्ही पास केलेली आहेत. तर इतके मुलं पात्र ठरून सुद्धा कट ऑफ कुठल्याही पद्धतीनं कमी आलेला आपल्याला दिसत नाही. गेल्या वेळी जर आपण बघितला तर तो 51.25 असा कट ऑफ होता. तर यावेळी तो वाढलेला आहे आणि तो नक्कीच काय आहे, की कट ऑफ जास्त आहे. तर त्यामुळं इथून पुढे सुद्धा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये, तर त्यांनी सुद्धा आयोगाचा हा जो बदलता कल आहे, बदलता ट्रेंड आहे, तो ट्रेंड ओळखूनच आपली पुढची अभ्यासाची रणनीती ठरवायची आहे. कारण असं नाहीये, की 4-2 लोकं कुणीतरी सांगतील आणि तो तेवढाच कट ऑफ लागेल असं नाहीये. कारण बऱ्यापैकी अ, आता इथून पुढे जर आपण बघितलं, तर केवळ पुण्यासारख्या ठिकाणावरून आपल्याला कट ऑफचा अंदाज नाही बांधता येणार. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं तयारी करतात. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच मुलांचा मोठा चंक आहे, की तो अभ्यास करताना दिसतो. ह्या सगळ्यांना आपल्याला विचारात घ्यावं लागतं. म्हणजे पुण्याच्या सेंटरच्या बाहेर जाऊन 4 लोकांनी 10 लोकांच्या मुलाखती घेतल्या, की किती कट ऑफ येईल, कसा पेपर होता. त्याच्यावरून तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा अंदाज बांधू शकत नाही. आपल्याला महाराष्ट्रात ज्या ठिकाणी तयारी केली जाते, मग संभाजीनगर असेल, नाशिक असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड बऱ्याचशा ठिकाणी मुलं तयारी करतात. तर त्या मुलांची मतही आपल्याला विचारात घ्यावी लागतील. नाहीतर आपले कट ऑफ विषयीचे अंदाज भविष्यात सुद्धा काय होऊ शकतात, की चुकू शकतात. तर थोडंसं जर आपण कट ऑफकडे जर नजर टाकली, तर अ, आपल्या लक्षात येईल, की हा जो कट ऑफ आहे, तर हा जो कट ऑफ आपण पाहिला, तर ओपनचा जो कट ऑफ आहे, तर जनरल ओपनचा कट ऑफ आहे 53.25 लागलेला आहे. त्याच्यात तर फिमेलचा थोडासा कमी म्हणजे 50.25 आहे. स्पोर्ट्स कोटा जो आहे ओपन मधला, तर तो 31.25 लागलेला आहे. त्यानंतर एस-सी कॅटेगरी जर आपण पाहिली, तर एस-सी कॅटेगरीमध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे एस-सी कॅटेगरीमध्ये, तर तोही 53.25च आहे. म्हणजे ओपन आणि एस-सी जनरल कॅटेगरीमध्ये काय आहे, की तेवढाच काय आहे, की कट ऑफ लागलेला आहे. एस-सीचा म्हणून तो कुठेही कमी लागलेला नाही. तर ओपन आणि एस-सी जनरल तेवढाच लागलेला आहे. ओपन फिमेल आणि एस-सी फिमेल तितकाच लागलेला आहे. तो म्हणजे 50.25. ओपन जे स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि एस-सी स्पोर्ट्स पर्सन, तर त्याच्यामध्ये फक्त एस-सी स्पोर्ट्स पर्सनचा थोडा कमी लागलेला आहे, 27 लागलेला आहे. पण ओपन फिमेल आणि ओपन जनरल यांचे कट ऑफ एस-सी आणि ओपनचे सारखेच आहेत, ही इथं गोष्ट लक्षात घेऊया आपण. एस-टी जर बघितलं आपण एस-टी कॅटेगरीमध्ये, तर एस-टी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, तर तो जनरल कट ऑफ आहे 43.75, फिमेलचा आहे 39.50 आणि स्पोर्ट्सचा आहे 15.25. त्यानंतर जर आपण प्रामुख्याने ओबीसी जर कट ऑफ बघितला, तर ओबीसी जनरल पण काय आहे, की समानच आहे. ओबीसी जनरल, ओबीसी महिला, ओबीसी स्पोर्ट्स
यांचा कट ऑफ हा ओपन प्रमाणेच आहे किंवा त्यांचा कट ऑफ सारखाच असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण ई-डब्ल्यू-एस जर बघितलं तर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये ओपनचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो 47.50 आहे. महिलांचा जो आहे तर तो 44 आहे आणि त्यानंतर स्पोर्ट्स जर बघितला तर तो 20 असलेला आपल्याला दिसतं. एस-सी-बी-सीचा जर कट ऑफ बघितला तर तोही ओपन प्रमाणच आहे. ओपन फिमेल, ओपन जनरल आणि ओपन स्पोर्ट्स सेम एस-सी-बी-सी पण एस-सी-बी-सी जनरल, एस-सी-बी-सी महिला आणि एस-सी-बी-सी स्पोर्ट्स तिन्हींचेही कट ऑफ काय आहेत की सारखे लागलेले आहेत. म्हणजेच किती लागलेले आहेत 53.25 त्यानंतर 50.25 आणि 31.25. दिव्यांग जो कट ऑफ आहे दिव्यांगमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रुप ए 49.75, ग्रुप बी 38.25, ग्रुप सी 52.75, ग्रुप डी आणि ई मिळून 37.50 लागलेला आहे. आणि ऑर्फन मध्ये जर आपण पाहिला तर ऑर्फन ए बी मध्ये 26.50 आहे आणि ग्रुप सी जो ऑर्फनचा आहे त्याच्यामध्ये 48.75 लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण एनटी बी जर पाहिला तर एनटी बी 52.75 आहे. एनटी बी जनरल, एनटी बी फिमेल किती आहे तर 47.75 आहे. त्यानंतर एसबीसी मध्ये जर आपण पाहिलं तर एसबीसीचा आणि ओपनचा कट ऑफ काय आहे की सारखाच आहे. तर एकंदरीत बघता हा जो कट ऑफ आहे तर तो आपल्या अपेक्षेप्रमाणे खूप जास्त लागलेला आहे. तर त्यामुळं आपण सर्व जे परीक्षार्थी आहोत यांनी काळाची पावलं ओळखली पाहिजेत. इथून पुढं कुठलीही गोष्ट हलक्यात घ्यायची नाही किंवा ज्या पद्धतीनं काही अंदाज बांधले जातात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, तर ते काय करायचे की थोडेसे काळजीपूर्वक म्हणजे अगदी कॉशियसली आपण त्यांना फॉलो करायचं आहे. कारण मुळात 4 लोकांनी अंदाज बांधलेले जे असतात, ते पूर्ण महाराष्ट्राचे अंदाज असत नाहीत. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की पूर्ण महाराष्ट्राचा विचार हा करावाच लागेल. त्यामुळे जे काही इथून पुढे प्रिडिक्शन केलं जाईल, त्याच्यापेक्षा कट ऑफ हा थोडासा जास्तच लागणार आहे किंवा तो वरच्या साइडलाच असणार आहे, हे काय करायचं आहे, की आपण लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट होती आणि खरं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांना एम-पी-एस-सीनं आश्चर्याचा धक्का दिलेला आहे, की एवढ्या कमी वेळामध्ये निकाल लावून. तर इथून पुढे सुद्धा अशा काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील किंवा काही महत्त्वाची माहिती असेल किंवा महत्त्वाची स्ट्रॅटेजी असेल, तर ती आम्ही नेहमीच यशवेध अकॅडमी मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडं आपण आता सध्या काय करणार आहोत, की गट ब असेल किंवा गट क असेल किंवा सरळ सेवा असेल, तर या परीक्षांना समोर ठेवून त्यांचे पी-वाय-क्यू असतील किंवा काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील, तर त्याच्याविषयीची सीरीज जी आहे, तर ती येत्या काही दिवसांमध्ये आम्ही सुरू करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही काय करा, की यशवेध अकॅडमीला जरूर सबस्क्राईब करा. जो बेल आयकॉन आहे, तो बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला जे लेटेस्ट अपडेट्स आहेत, ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर धन्यवाद मित्रांनो.